नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो. आमच्यापर्यंत खूप विद्यार्थ्यांच्या पालकांचे कॉल आले, खूप क्वेरीज आले की आमच्याकडनं एक्स्ट्रा फीज जे ते मागितली जाते कॉलेजकडून. तर कॉलेजवाले आपल्याला एक्स्ट्रा फीज बिलकुल मागू शकत नाही, त्यांना हे राईट दिले गेलेले नाही. सर्व स्टेट्समध्ये एक कन्सेप्ट राहतो, तो म्हणजे फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी नावाचा, ज्याला आपण इन शॉर्ट FRA म्हणून पण ओळखत असतो. तर ती जी फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी असते ती त्यांची एक नोटीस प्रिस्क्राईब करते. ती त्यांची एक नोटीस जे आहे ते अपलोड करत असते त्यांच्या वेबसाईटला, ज्याच्यात त्यांनी दिलेलं असतं की कोणतीच कॉलेजवाले जे आहे ते एक्स्ट्रा फीज मागू शकत नाही. जर मागितलं तर तुम्ही ह्या वेबसाईटला कंप्लेंट करू शकतात किंवा ह्या वेबसाईटला, या पोर्टलला तुम्ही जाऊ शकतात आणि तुमची जी काही क्वेरीज असेल ती तुम्ही तिथे रेज करू शकतात. प्लस यांची झाली एक वेगळी गोष्ट, याच्याबद्दल पण आपण डिस्कस करूयात. पण CET सेलने पण जेव्हा आपला फर्स्ट राऊंडची जॉईनिंग चालू होती BAMS साठी, तेव्हा पण ही जी नोटीस आहे ही काढली होती. तेव्हा पण आपण याच्यावर व्हिडिओ बनवला होता की जर तुमच्याकडनं एक्स्ट्रा पैसे मागितले जात असतील तर तुम्ही काय करावं. तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण हा व्हिडिओ बनवला होता. पण तेव्हा फर्स्ट राऊंड होता, तर खूप विद्यार्थ्यांनी एक तर फ्री एक्झिट घेतलं होतं किंवा अपग्रेड केलं होतं. त्यांनी जास्त ताण घेतला नव्हता त्या गोष्टीचा. त्यांनी फक्त एक अपग्रेड करून टाकलं होतं की जर अपग्रेडेड कॉलेज भेटलं तर तेव्हा आपण विचार करू. पण आता आपला आलेला आहे थर्ड राऊंडमध्ये आपण एक तर कॉलेज सोडू पण शकत नाही किंवा अपग्रेड पण करू शकत नाही. आपल्याला ते कॉलेज घेणं भाग आहे. आणि म्हणून कॉलेजवाले थर्ड राऊंडमध्ये जास्त नाटकं करत असतात. का? कारण त्यांना जास्त अमाऊंट ऑफ मनी तिथं भेटत असतं. जर त्यांनी मागितलं तर पॅरेंट्स देऊन पण देतात, कारण तिसरा राऊंड आहे, आपल्याला तो कॉलेज सोडता पण येणार नाही आणि त्यात आपल्याला दुसरं काही करता पण येणार नाही. तर खूप पालकांना हे जे सोल्युशन हे माहिती नाही राहत, खूप विद्यार्थ्यांना माहिती नाही राहत की आता करावं काय, कारण आपल्या हातात काहीच ऑप्शन भेटत नाही. तर तुम्ही दोन सोप्या गोष्टी एकदम करू शकतात. एक, तुम्ही FRA ला तुमचं पोर्टल जे आहे तिथं रेज करू शकता तुमची जी काही कंप्लेंट असेल ते. त्यातल्या त्यात आपल्याला CET सेलने पण एक अजून ऑप्शन, एक सोल्युशन दिले गेलेलं आहे. तर ते काय ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. तुम्हाला दोन एकदम उत्तम सोल्युशन मी देत आहे. मी माझ्या जे काही पेड काउन्सिलिंग स्टुडंट्स आहेत त्यांना ही नोटीस शेअर केली. मी ही नोटीस आपल्या ग्रुपला पण शेअर केली आहे, म्हणजे कोणत्याच विद्यार्थ्याला काहीच प्रॉब्लेम नको यायला. कारण जे काही विद्यार्थी ह्या सर्व प्रॉब्लेम्स जात आहेत ते सर्व आपलेच आहे आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम नको यायला म्हणून आपण हे पूर्ण पब्लिक चॅनलवर पोस्ट करत आहोत. म्हणून आपण हे फक्त पेड काउन्सिलिंग बद्दल एक लिमिट ठेवत नाहीये, तर सर्वांपर्यंत हा पोचला पाहिजे व्हिडिओ, म्हणून आपण हा व्हिडिओ जो आहे तो पब्लिक युट्यूबला शूट करत आहोत. म्हणून तुम्हाला जर काही पण शंका असली किंवा तुमच्याकडनं जर स्पेसिफिक कॉलेजने काही जास्त अमाऊंट मागितली असेल तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. म्हणजे इन केस जर दुसऱ्या स्टुडंट्सला पण त्याच कॉलेजबद्दल काही प्रॉब्लेम येत असतील तर तो स्टुडंट्स पण तिथं तुम्हाला रिप्लाय करू शकतो. आणि त्यातल्या त्यात जर कॉलेजवाल्यांनी इन केस हा व्हिडिओ बघितला, कॉलेजवाल्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचला, या व्हिडिओला पण त्यांनी थोडं बघितल्यावर ते थोडं घाबरले पाहिजे, त्यांना पण थोडं समज आली पाहिजे की आपण जिथे एक्स्ट्रा मनी मागू शकत नाही कॉलेज, तर त्यांनी तेवढं समजून करून घ्यायला पाहिजे विद्यार्थ्यांसोबत आणि त्यांची जी ऍक्च्युअल फीज आहे तीच त्यांनी लागू करायला पाहिजे आणि तीच त्यांनी घ्यायला पाहिजे. तर म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. जर तुमचे कोणी फ्रेंड्स पण असतील या बाबत, त्यांना प्रॉब्लेम्स येत असतील किंवा असे काही प्रॉब्लेम्स मधून ते जात असतील किंवा या तक्रारी त्यांच्या असतील, जर त्या विद्यार्थ्यांपर्यंत पण तुम्ही हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. जे काही काउन्सिलिंग ग्रुप्स तुमचे असतील त्याच्यामध्ये पण हा व्हिडिओ टाका, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी जे ते तुम्हाला पण क्लिअर होतील आणि त्यातल्या त्यात तुमच्या सोबत जे आहे, जे या प्रॉब्लेम्स मधून जात आहात त्यांना पण या सर्व गोष्टी जे ते क्लिअर होतील. म्हणजे आपल्याला फक्त एकट्याची लढाई ही लढायची नाहीये, तर सर्वांना सोबत घेऊन ही लढाई लढायची आहे. कारण युनिटी जर आपण कुठे पण दाखवली तर आपल्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते सॉल्व्ह होत असतात. आता आपल्याला CET कडनं ही जी नोटीस होती ही 15/8/2025 आपल्याला आली होती. म्हणजे त्यांनी एक परिपत्रक काढलं होतं. ते कशा संबंधी होतं, तर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अतिरिक्त शुल्कांसंबंधी तक्रार नोंदवण्याबाबत हे त्यांनी परिपत्रक काढलेलं होतं. म्हणजे काय की एक्स्ट्रा पैसे कॉलेजवाले विद्यार्थ्यांकडनं चार्ज करत आहात, तर त्याच्याबद्दल खूप विद्यार्थ्यांची तक्रार होती जी CET सेल पर्यंत पोहोचली होती. तर तीच नोंदवण्याबाबत CET सेलने ही जी नोटीस आहे ही काढलेली आहे. तर याच्यात त्यांनी इन शॉर्ट काय सांगितलंय, जर तुमच्याकडनं एक्स्ट्रा मनी जे एक्स्ट्रा पैसे जे ते मागितले जात आहे अतिरिक्त कोणाच्या, तर कॉशन मनीच्या किंवा डेव्हलपमेंट फीज आहे, ट्युशन फीज आहे, हॉस्टेल मेस, त्याच्या व्यतिरिक्त जे काही फीज असतील त्याच्या व्यतिरिक्त जर ते मागत असतील तर तुम्हाला हे एक सोल्युशन दिलं गेलंय की तुम्ही हे करू शकतात. तर तुम्ही या नंबरला पण कॉन्टॅक्ट करू शकतात. वेळ दिले गेले आहे की तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या कार्यालयात वेळेत सुट्टीचा दिवस वगळून या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात. म्हणजे या नंबरशी तुम्ही संपर्क करू शकतात आणि त्यांना जे काही तुमची प्रॉब्लेम असेल ते सांगू शकतात. तिकीट लिंक पण इथं दिली गेली आहे की या तिकीट लिंकवर, म्हणजे हे पोर्टल वेबसाईट आहे त्यांची, तर इथं तुम्ही जावं. तिकीट कसं रेज करायचंय ते पण त्यांनी दिलंय. तर ह्या वेबसाईटला तुम्ही क्लिक करून तुमची लॉग इन ID पासवर्ड तिथं टाका.
ते टाकल्यावर ओपन अ न्यू तिकीट नावाचं ऑप्शन येईल. तिथं तुमची कॅटेगरी सिलेक्ट करा. कॅटेगरीमध्ये तुम्हाला कॅप सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस सिलेक्ट करा. त्या संबंधित तुमची जे काही अभ्यासक्रमांची निवड असेल, म्हणजे MBBS, BMS, BHMS, BUMS, BDS जे काही असेल स्पेसिफिक ते तिथं टाका. क्वेरी टाईप करा की तुमची काय क्वेरी आहे. कॅब इन्क्वायरी तिथं एक पर्याय असेल तो निवडा आणि क्वेरीमध्ये सब कॅटेगरीमध्ये तुम्हाला कॉलेज फी कंप्लेंट हा पर्याय निवडायचा आहे. डिटेल्स ऑफ क्वेरी तुमची काय काय म्हणजे काय टाकायचं तुम्हाला डिटेल्समध्ये. एक तर तुमचं नाव टाका, तुमची ऑल इंडिया रँक टाका, तुमचं अलॉटमेंट लेटर टाका, ॲडमिट कार्ड टाका, तुमचे जे काही मार्क्स असतील ते टाका आणि अलॉटमेंट लेटर नक्की टाका, विसरू नका, म्हणजे सर्व त्याला शेअर करून द्या. आणि कॉलेजवाल्यांचं नाव टाका, कॉलेजवाले किती फीस तुमच्याकडनं मागत आहात, त्यांची ॲक्च्युअल फीस काय ते सर्व त्यांना त्या ईमेलमध्ये किंवा त्या तिकीटमध्ये टाका आणि ते सेंड करून द्या. त्या तिकीटचं तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करण्याचा CET सेल प्रयत्न करेल किंवा ते त्या डायरेक्ट कार्यालयात जे काही कॉलेज आहे, जे काही युनिव्हर्सिटी आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतील. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते जे काही गोष्ट असेल ते सॉल्व्ह करेल आणि मग तुम्हाला नंतर काहीच प्रॉब्लेम जो आहे ते येणार नाही. आता विद्यार्थ्यांचं एकच शंका आहे ती म्हणजे की आम्हाला फक्त 2 दिवस दिले गेले जॉईनिंगसाठी, तर आम्ही एवढी फीस कशी अरेंज करावी, किंवा जर आम्ही तिकीट रेस पण केलं किंवा काही आम्ही सोल्युशन घेतलं पण किंवा काही आम्ही स्टेपअप केलं पण तरी आम्हाला नंतर प्रॉब्लेम्स नको यायला. तर नंतर तुम्हाला कोणीच काही प्रॉब्लेम देणार नाहीये, कोणीच काही त्रास देणार नाहीये. युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज त्यांना कोणताच राईट नाही की तिथे तुम्हाला त्रास देतील फक्त जास्त फीस मागितल्याबाबत एक तक्रार ठेवल्यामुळे. तर तुम्हाला काय करायचंय, तुम्ही FRA ला पण एक मेल जे ते पाठवू शकतात, पण त्याच्याहून जास्त चांगलं पर्याय तुमच्याकडे काय तर एक CET सेलला तुम्ही तिकीट जे ते रेस करू शकतात. आणि FRAचं पण मी तुम्हाला एक जो पर्याय आहे तो सांगून देईल. ते IQ आणि NRI कोटासाठी खूप चांगला पर्याय आहे, कारण खूप विद्यार्थ्यांकडनं IQ कोटामध्ये पण 3 पटहून जास्त तर 5 पट फीज मागितली जाते. त्यांची नॉर्मल फीज जी आहे ती 3 पट राहिली पाहिजे की 3 पट तुम्ही फीज मागा, पण ती 5 पट मागितली जाते. तर आपल्याकडे याचा लेखी नाहीये की तुम्ही 5 पट मागू शकतात. म्हणून जर तुम्हाला ती पण प्रॉब्लेम एक येत असेल, ती पण तुम्हाला काही तक्रार येत असेल, तर तिच्यासाठी पण मी तुम्हाला एक चांगलं सोल्युशन सांगत आहे. तर ते तुम्ही नक्की बघा. आणि स्टेट कोटावाल्यांना जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही ही जी प्रोसेस आहे ही खूप चांगली आहे. या प्रोसेस थ्रू तुम्ही जाऊ शकतात आणि खूप ट्रान्सपरन्सी तुम्हाला या प्रोसेसमध्ये दिसेल. म्हणून लवकरात लवकर तुम्ही इथं तिकीट रेस करण्याचा प्रयत्न करा. आणि जे काही कॉलेजबद्दल तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील ते फक्त कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आता इथं लेटर जे ते FRAने काढलं होतं, अजून एक डिटेल लेटर आहे ते पण मी तुम्हाला एकदा दाखवून देईल. हे आपल्याला मेनली दिसतंय IQ आणि NRI कोटा संबंधित, म्हणजे ज्या त्या विद्यार्थ्यांकडनं IQ किंवा NRI मध्ये जर त्यांनी ॲडमिशन घेतली असेल आणि त्यांच्याकडनं जर जास्त फीस मागत असतील कॉलेजवाले, तर त्यांच्यासाठी ही जी कंप्लेंट आहे ही कशी रेस करावी, त्यांच्यासाठी एक सोल्युशन काय आहे ते FRAने काढलेलं आहे. आता जी नॉर्मल फीज आहे जे ते घेऊ शकतात इन्स्टिट्यूशनल कोटामध्ये किंवा मॅनेजमेंट कोटामध्ये, ती आहे 3 पट. म्हणजे अप्पर लिमिट जी कॉलेजवाल्यांची आहे ती फक्त 3 टाइम्स आहे की तुम्ही 3 टाइम्स ऑफ रेग्युलर फीज जी आहे ते MBBS, BDS किंवा BMSच्या IQ कोटामधून मागू शकतात, पण त्याच्याहून जास्त तुम्ही मागू शकत नाही. नंतर बॅचलर ऑफ होमिओपॅथिकसाठी पण BHMS BPTH साठी पण तीच संख्या, तीच एक लिमिट दिली गेलेली आहे की तुम्ही 3 टाइम्स ऑफ रेग्युलर फीस तिथं मागू शकतात. पण जर जास्त मागत असतील तर तुम्हाला एक काय ऑप्शन दिले गेले आहे, if any demand of fees more than the fees prescribed is made by the institute or any institute has charged the fees more than the fees prescribed by the authority, then such student or their parents are requested to lodge a complaint in the office of fees regulating authority. एकतर ते fees regulating authority च्या ऑफिसमध्ये पण जाऊ शकतात, तिथपर्यंत ते पोहोचू शकतात. पण आपल्याकडे इतका वेळ नाहीये म्हणून आपण काय शॉर्टकट आहे ते बघूया. इन रायटिंग और मे सेंड कंप्लेंट टू ऑथॉरिटी थ्रू ग्रीव्हन्स पोर्टल. त्यांचं हे पोर्टल आहे www.mahafra.org और बाय सेंडिंग कंप्लेंट थ्रू ईमेल ID दॅट इज grievance@gmail.com. आता ही त्यांची ईमेल ID आहे, हे त्यांचं पोर्टल आहे. याच्यावर तुम्ही तुमची जी काही तक्रार असेल ही नोंदवू शकतात. आणि त्यांना काय करा, जसं मी सांगितलं, तुमचं नाव, तुमचं रोल नंबर, तुमचं एनरोलमेंट नंबर, तुमचं CET सेलमध्ये काय एनरोलमेंट नंबर होता तो, नंतर तुमचं ऑल इंडिया रँक स्कोअर, हे सर्व त्यांना शेअर करून टाका. आणि त्यात कोणत्या कॉलेजवाले तुमच्याकडनं किती डिमांड करत आहात, त्याची ॲक्च्युअल फीस काय, ते सर्व त्यांच्यापर्यंत शेअर करा. म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर विदिन 24 आवर्स त्यांच्याकडनं रिप्लाय येईल. आणि किंवा त्यांचा कॉल जो आहे तो डायरेक्ट कॉलेजवाल्यांना जाईल, युनिव्हर्सिटीवाल्यांना जाईल. मग नंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. किंवा एवढं तुम्ही करू शकत नाही आहे तर फक्त एक काम करा, हे जे लेटर्स आहे दोघी लेटर्सची प्रिंट करा. प्रिंट करून त्यांना कॉलेजवाल्यांना एकदा दाखवा की आमच्याकडे FRAची अशी नोटीस जी आहे ती आहे, तर तुम्ही या अकॉर्डिंग जास्त फीस जी आहे ती मागू शकत नाही. तर त्यांना फक्त एकदा हे एवढं दाखवा, तर ते जास्त फीस तुमच्याकडनं मागणार नाही. आणि तरी त्यांना समजत नसेल तर तुम्ही हे तिकीट नक्की रेस करा किंवा एक कंप्लेंट नक्की रेस करा त्यांच्याबाबत. जर तुम्हाला अजून काही पण शंका असल्यास तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात. हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. धन्यवाद.